लोक आली नव्हती, एवढीच आली होती मोजकी. आणि त्यावेळी त्यांनी ठराव केला की अशा पद्धतीमध्ये आज आमचा देश स्वतंत्र व्हायला पाहिजे, हक्काचा व्हायला पाहिजे. म्हणून झाला त्या लोकांनी आहुती देश आपल्या देशासाठी दिली. परंतु आज ह्या गोकुळची परिस्थिती आता सगळ्यांना माहिती आहे. एक पिशवी घ्यायला गेलं तर 1200 रुपये त्या सुगडाची किंमत आहे. आणि एखादं खाद्य आहे त्याची बी निम्मी त्याची किंमत भरपूर आहे. त्या एक म्हस बाळगली तर ते सगळं डेअरीच्या त्या उत्पादनामध्ये त्यांच्याकडे जात आहे. कारण सुगराचं कापून घ्यायला पाहिजे. हे सगळं आज बघायला गेलं तर कमीत कमी 2 ते 3 म्हशी बाळगल्या तर त्याचे थोडंसं उत्पादन त्याच्या कुटुंब चालू शकतो. आता एक म्हस बाळगाई झाली तर आमच्याकडं आता पहिला मुद्दा म्हणजे आमच्या डेअरीमध्ये असा काय कारभार चालत नाही. चांगल्या प्रकारे कारभार आहे. चापोड्याच्या डेअरीमध्ये येणारं काय मिळतंय आतापर्यंत चालू आहे. ते वाटून देतात, ते काही वळखीत कोण खात नाही. परंतु मला काय बोलायचं आहे की खरा उत्पादन करणारा दूध उत्पादन करतो तो एवढ्या बांधावनं चलून जातोय. आणि जर पडला भारा घेऊन, जेवढचा मागंडी एक माणूस भारा घेऊन डोक्यावर पडला तिथंच मेला. ही परिस्थिती आता एवढं बांध आहे, कोण बांध पण ठेवत नाही. खंदून शेतकरी घेतात. आणि मग तो भारा जर वल्ला पेंडीचा जर आता पेंडी आणून घातल्याशिवाय त्या जनावराला गवत नाही आहे, वल्लच आणून घालायला पाहिजे. मग खरं उत्पादन कोण करणार आहे तर आज तो शेतकरी दुधाचा, कारण त्याला हा हक्क भेटायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण खरा उत्पादन करणारा बाजूला राहिला आणि एक मतदान द्यायचं आणि मग ते बाकीचा कारभार चालवायचा हे बरोबर नाही. कारण हे बँकेला चालू आहे, सभासद असं त्याला मतदान द्यायचं. कारखाना साखर कारखान्याला चालू आहे, त्यांना मतदान करायचा अधिकार आहे. मग दूध उत्पादनाला का अधिकार नाही? खरं उत्पादन करणारा जो आहे दुधाचं सकाळी 4ला उठून त्या म्हशींचं शेण काढायला पाहिजे, त्या म्हशींचं दूध काढायला पाहिजे. म्हणजे 4 वाजल्यापासून सकाळी आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून तो राबतो आणि दिवसभर त्या जनावरांच्या ह्याच्यात असं. त्याचा बघायला गेलं तर 3 जर 4 म्हशी असल्या तर त्याचं भागतंय. नाहीतर आता हे सगळं त्या सुग्रासमध्ये आणि ह्याच्यामध्ये त्याचा त्या म्हशीच्या पैशामध्ये ते जातंय. त्याच्या घरच्या कुटुंबाला ते भेटत नाही. म्हणून आपण आज जमलोय ते कशासाठी? त्याचा हक्क, खरोखर मेहनत करणाऱ्याला हक्क मतदानाचा मिळाला पाहिजे. संविधानामध्ये नोंद आहे. म्हणून आज त्या पद्धतीत गोकुळनं विचार करायला पाहिजे. गोकुळ ज्याचे दूध उत्पादन जाते दूध डेअरीला, त्या सभासदाचा विचार करावा आणि त्याला त्या मतदानाचा हक्क भेटावा. आणि आपण सगळ्यांनी जे लावून धरलाय त्याच्याबद्दल, कारण मी पहिलं सांगितलं की देश स्वातंत्र्य करतेवेळी सुद्धा काय सगळे नव्हते. तसं आपण कुठलेही उगम करायचे झाले तर संघटनेनेच करावे लागते, दुसरं कोणी काय करू शकत नाही. म्हणून आज आपण जमलात याबद्दल हा आवाज मुख्यमंत्र्यांनी हा जाहीर केलं पाहिजे की दूध उत्पादनाला सुद्धा त्याला मतदानाचा हक्क भेटला पाहिजे. आणि मतदानाच्या हक्का त्या उत्पादनांच्या ह्याच्यावरच डेऱ्या या म्हणजे गोकुळचे कारभार चालला पाहिजे. असं करावं अशी विनंती करतो आणि माझी 2